कल्पना करा मित्रांनो, एखादं जग जिथे ना नियम आहेत, ना शिस्त, ना भाषा, ना शिल्प, ना तत्वज्ञान, आणि त्या अंधारलेल्या काळात एक तेजस्वी प्रकाशपुंज उदयाला येतो, जो केवळ मानवाला जगायचं कसं ते शिकवत नाही, तर त्याला जगायला अर्थही देतो. नमस्कार, मी सचिन संघवी आपले हार्दिक स्वागत करतो आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. आज आपण बोलणार आहोत भगवान ऋषभदेव यांच्या बाबतीत, ज्यांनी सभ्यता घडवली आणि मानवतेला उन्नतीचा मार्ग दाखवला. पुढे ते जैन परंपरेत पहिले तीर्थंकरही झालेत. भगवान ऋषभदेव यांचा जन्म अयोध्या नगरीत झाला होता. त्यांच्या पित्याचे नाव नाभिराजा आणि मातेचे नाव मरुदेवी होते. त्यांचा जन्म इक्ष्वाकू वंशात झाला होता. त्यांना मानवतेचे प्रथम शिक्षक म्हणून पण संबोधले जाते. ऋषभदेव यांनी अत्यंत आदिम अवस्थेतील मानव समाजाला संस्कृती, शिष्टाचार, कृषी, व्यापार, वाणिज्य अशा 72 कलांचे शिक्षण व समाज व्यवस्था, कायदा व धर्मशास्त्र यांचा परिचय करून दिला. त्यामुळे त्यांना आदिनाथ असेही म्हटले जाते, म्हणजेच पहिले मार्गदर्शक. त्यांनी मानव जातीला शेतीचे महत्त्व शिकवले, वस्त्र परिधान करणे शिकवले, भाषा व लेखन शैली विकसित करणे हेही शिकवले, गणराज्य व राज्य व्यवस्था निर्माण करणे हेही शिकवले, कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था कशी सुरू करणे हे पण शिकवले, संगीत व नृत्य कला शिकवणे व त्यातून आपले स्वतःचे मनोरंजन करणे हेही शिकवले. अशा असंख्य गोष्टी शिकवल्या म्हणूनच ऋषभदेवांना मानवतेचा प्रथम गुरु मानले, म्हणजे आदिनाथही मानले जाते. भगवान ऋषभदेव यांना अनेक संतती होत्या. विशेषतः त्यांच्या 2 पुत्रांनी आणि 2 पुत्रींनी मोठे ऐतिहासिक कार्य केले होते. एक राजा भरत, जे पुढे चक्रवर्ती सम्राट होतात, ते ऋषभदेवांचे ज्येष्ठ पुत्र. त्यांनी अखंड भारत भूभागावर राज्य प्रस्थापित केले, ज्याला भारतवर्ष म्हटले जाते. यावरूनच भारत देशाचे नाव हे भारत असे पडले आहे. ते एक चक्रवर्ती सम्राट होते, म्हणजे संपूर्ण भूमंडळावर त्यांचं राज्य होतं. त्यांचे दुसरे पुत्र बाहुबली हे अत्यंत बलाढ्य, पराक्रमी व तपस्वी होते. पण जसे सत्तेसाठी नेहमी जे युद्ध होतात, तशाच प्रकारे भरत व बाहुबली यांच्यात राज्याच्या सत्तेवरून युद्ध झाले. पण बाहुबलीने युद्ध जिंकूनही सर्व अहंकार सोडून तपस्वी जीवन स्वीकारले. बाहुबलीचे ध्यान व तपस्या इतकी विलक्षण होती की त्यांच्या शरीराभोवती वेली वाढत होत्या. म्हणूनच गोमतेश्वर बाहुबली ही त्यांची भव्य मूर्ती आज श्रवण बेळगाव येथे उभी आहे. भगवान ऋषभदेव यांना 2 पुत्रीही होत्या, ब्राह्मी आणि सुंदरी. एक पुत्री ब्राह्मी प्रथम लेखन शैलीची जननी मानली जाते. त्यांनी लोकांना लिपी व लेखन शिकवले. ब्राह्मी लिपी त्यांच्या नावावरूनच प्रसिद्ध झाली. दुसरी पुत्री सुंदरी, तिने गणित, शास्त्र व व्यवस्थापन यामध्ये योगदान दिले. ऋषभदेवांनी आपल्या संततीला विविध विद्यांचे, शास्त्रांचे ज्ञान देऊन समाजरचना घडवली. आजही श्रावण बेळगाव येथील गोमतेश्वर बाहुबलीचे 57 फूट उंच पाषाणमूर्त रूप आपल्याला आठवण करून देते अहंकार शून्यतेचा दिव्य विजयाची. ब्राह्मी आणि सुंदरी शिक्षणाची क्रांती. ऋषभदेवांच्या दोघही कन्या, त्यात ब्राह्मी जिने जगाला अक्षरांची भेट दिली, ती पहिली लेखिका, पहिली लिपिकार ठरली. तिनेच ब्राह्मी लिपीची निर्मिती केली. हीच ब्राह्मी लिपी पुढे विकसित झाली आणि तिच्या आधारावर भारतातील अनेक महान लिपी जन्माला येतात. देवनागरी लिपी, ज्याला आपण आपली हिंदी मराठी लिपी समजतो, पाली लिपी, प्राकृत लिपी, पुढे जाऊन बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी लंका, थायलंड, बर्मा इथपर्यंत पोहोचलेली ती ब्राह्मी लिपीची वंशज लिपी ठरली. सुंदरीनेही समाजाला गणित आणि व्यवहाराचे मूलभूत ज्ञान दिले. त्यामुळे शिक्षणाचा आणि साधनेचा दिवा प्रज्वलित झाला व इथूनच पुढे मग ब्राह्मण समाज व ऋषभदेव यांच्यातील मतभेद सुरू झालेत. त्या काळी ब्राह्मणांनी धर्माला
प्रथा मान्य दिलं होतं. पण धर्माचा अर्थ त्यांनी बाह्य ऑडंबरात शोधला. यज्ञकुंडात प्राणी बळी देणं हा धर्माचा मार्ग आहे असे ब्राह्मण सांगत असत. अशी चुकीची समजूत ब्राह्मणांनी पसरवली होती. परंतु ऋषभदेवांनी जनतेला सांगितलं, धर्म म्हणजे बाहेरची विधी नाही, धर्म म्हणजे आतली करुणा, संयम आणि अहिंसा आहे. त्यांच्या शिकवणीने धर्माच्या व्याख्याच बदलून टाकल्या. जेव्हा ऋषभदेवांनी पाहिलं की समाज आता स्वयंपूर्ण झाला आहे, तेव्हा ऋषभदेवांनी राज्य, संपत्ती आणि सर्व सांसारिक बंधनं सोडली. त्यांनी संन्यास घेतला. ते जंगलात निघून गेले. दिवसामागून दिवस तपश्चर्येत लोटले. भुकेची परीक्षा झाली, परंतु त्यांनी नियम तोडला नाही. अन्नासाठी प्रार्थना नाही केली, भीक नाही मागितली. अखेर एका भक्ताने त्यांच्या शुद्ध तपश्चर्येचा साक्षात्कार केला आणि त्यांना अर्पण केलं स्वच्छ निस्वार्थ इक्षुरस म्हणजे गुळ पाणी. संन्यास घेतल्यानंतर ऋषभदेवांनी जो प्रथम आहार घेतला होता तो होता गुळ पाणी. त्यामुळे जैन धर्मात गुळ यास अनन्यसाधारण महत्व आहे. जेवणाच्या ताटात पहिले गुळ वाढले जाते, त्यालाच मांगलिक असे म्हटले जाते. अखेर अष्टापद पर्वतावर त्यांनी निर्वाण प्राप्त केले. सर्व कर्मबंधनांपासून त्यांनी मुक्त होऊन आत्मशांतीचा अमरदीप पेटवला. आज हजारो वर्षानंतरही भगवान ऋषभदेव आपल्याला आठवण करून देतात की धर्म हा हृदयात जन्मतो, विधीत नाही. विजय हा बाह्य दिखाव्यात नसतो, तो आपल्या आतच असतो. आणि जीवनाला दिशा देणारे खरे नेते ते असतात जे जनतेला जीवन जगण्यासाठी योग्य दिशा देतात. जैन परंपरेतील भगवान ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर मानवतेच्या इतिहासातील पहिले दीपस्तंभ ठरलेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मी पुढील 23 जे म्हणजे महावीरांपर्यंत जे पुढचे 23 तीर्थंकर आहे त्यांचीही माहिती मी तुम्हाला पुढे देत राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्कीच सांगा. नमस्कार, मी सचिन संघवी.